दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर शिरपूर विकासाचे महामेरू तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर तालुक्यातील 14 गावांमध्ये घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला महिला पुरुषांनी मोठा सहभाग नोंदवला होता। दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर भाजपचे ज्येष्ठ नेते विकासाचे महामेरू माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर तालुक्यातील 14 गावांना घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अमरीशभाई पटेल, शिरपूरचे नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हा परिषद माजी सदस्य जयवंतदादा पवार, रमण पावरा, संजय पाटील सर, धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष देवा पाटील यांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवा पाटील यांनी केले। करवंद गावातील नागरिकांना पाण्याचे जार, डस्टबिनचे वाटप यावेळी करण्यात आले। यावेळी गौण खनिज निधीतून शिरपूर तालुक्यातील एकूण 14 ठिकाणी घंटागाडीचे लोकार्पण सोहळा आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष देवा पाटील, जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य जयंत पावरा, रमण पावरा, प्राध्यापक संजय पाटील सर यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष भाषणात अमरीशभाई म्हणाले की धुळे जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष देवा पाटील, आमदार काशीराम पावरा यांच्या संकल्पनेतून घंटागाडीचा उपक्रम आपण तालुक्यात राबविलेला आहे। तसेच तालुक्यासाठी मोठे रुग्णालय उभारण्याचा माझा मानस आहे। तसेच शहरात महाराणा प्रताप यांचा मोठा पुतळा, आराध्य दैवत छत्रपती महाराज यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प आपण केला आहे। त्यासाठी आपली मदत लागेल। धुळे शहरातील व परिसरातील नागरिकांना शिरपूर शहरातच उपचार मिळण्यासाठी मोठे रुग्णालय उभारणार आहोत। यासाठी धुळे व नाशिक येथे रुग्णांना जाण्याची गरज पडणार नाही, असे त्यांनी आपल्या भाषणातून यावेळी सांगितले। यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। सुनील गवळी, सहसंपादक।